भारतीय मुसलमानों पर पूर्व मंत्री ईश्वरप्पा इनकी जानिब से दिए गए बयान पर एसडीपीआई और डब्ल्यूपीआई के लीडरों की प्रतिक्रिया। मेयर जनरल तो डिप्टी मेयर एससी महिला के लिए आरक्षित। प्रमोद मुतालिक पर कार्रवाई की मांग, पुलिस में शिकायत दर्ज। पुलिस से नाराज एक देश का फौजी। जहां दिखा था तेंदुआ, वहां छाया हुआ है अंधेरा। वन विभाग कर्मियों पर हाथियों के लिए गन्ना चोरी करने का आरोप। हाथी, ड्रोन, अब जेसीबी का इस्तेमाल, फिर भी नहीं मिला तेंदुआ। बेलगाम में बीजेपी का सावरकर जागरूकता अभियान। इनकी कोई औकात नहीं है, खासकर ईश्वरप्पा जो बार बार मुसलमानों पर टारगेट बना करके जो बयान देते रहते हैं। ईश्वरप्पा के संगठन वाले कभी भी इस मुल्क के लिए लड़े नहीं। इस मुल्क के लिए अपनी जान को दिए हुए, अपने बच्चों को गिरवी रख के लड़े हुए शहीद मिलत टिपू सुल्तान का खून हमारे रगों में दौड़ रहा है। ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರು ಜಾಗ ಒಂದು ಇಲ್ಲ, ಒಂದು ಇಂಚು ಇಲ್ಲ. ಇಡೀ ದೇಶದ ಜಾಗ ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಜಾಗ, ಮುಸಲ್ಮಾನರ ಜಾಗ ಅಲ್ಲ। भारतीय मुसलमानों पर पूर्व मंत्री ईश्वरप्पा इनकी जानिब से दिए गए बयान पर एसडीपीआई और डब्ल्यूपीआई के लीडरों की प्रतिक्रिया। ईश्वरप्पा इस मुल्क के लिए, ईश्वरप्पा के खानदान वाले, ईश्वरप्पा के पार्टी वाले, ईश्वरप्पा के संगठन वाले कभी भी इस मुल्क के लिए लड़े नहीं। इस मुल्क का दर्द भी उनको नहीं है। ये यहाँ के राष्ट्रपिता महात्मा गांधी जी को शूट किया हुआ नाथूराम गोडसे को पूजने वाले लोग हैं। तो ये मुल्क के बारे में बात करने का कोई रेश उनको नहीं है। इस मुल्क के लिए अपनी जान को दिए हुए, अपने बच्चों को गिरवी रख के लड़े हुए शहीद मिलत टिपू सुल्तान का खून हमारे रगों में दौड़ रहा है। मुसलमानों के देश प्रेम के बारे में क्वेश्चन करने ये कौन होता है? ये इलेक्टेड एक विधानसभा में खड़कर 3 बार यहाँ पर बैन हुए एक आरएसएस जैसी संगठन के एजेंडे को इंप्लीमेंट करने आया हुआ हूं बोल के स्टेटमेंट देने वाला ईश्वरप्पा के बयान को हम बात करने की जरूरत नहीं है। इस मुल्क को मुसलमानों की देन क्या है, इंडिया गेट में जाके देख लीजिए। जब काला पानी की सजा अली ब्रदर्स को दिया गया तो उनसे पूछा गया आपकी आखिरी ख्वाहिश क्या है, तो ये मट्टी मुझे ले दीजिए। ये मट्टी लेके आप क्या करेंगे? जब मेरा इंतकाल काला पानी अंडमान निकोबार में हो जाएगा, मेरी खबर में ये मट्टी को डाल दिया जाए। ये देश प्रेम है। हुब्बुल वतनी हिज्बुल ईमान, ये हमारा दीन हमें सिखाया। आप जिस गांव में रहते हैं, जिस मुल्क में रहते हैं, उस मुल्क को मोहब्बत करना आपके ईमान का एक हिस्सा है। तो ये ईश्वरप्पा से हमें सीखने की जरूरत नहीं है। वो इंक्वायरी से बात सामने आना है। लेकिन पुलिस जब जबी के घर को आया, पुलिस का रिक्वेस्ट था आपको इंक्वायरी के पर्पज हम बुलाना चाह रहे हैं। तो नेचुरली जब इंक्वायरी के पर्पज है तो कोई भी कोऑपरेट करना है, वो हिंदू हो, मुस्लिम हो, जबी हो, समी हो। तो उनके घर वाले उनको कोऑपरेट करके भेजते दिए। 9 बजे भेजे तो 2:30 बजे ये चोरी डालने कहां से जाते हैं? ये पूरी बनी बनाई कहानी है। जुडिशियल इंक्वायरी किए तो ये पूरी चीजें सामने आ जाएंगी। और ये मैं नहीं बोल रहा, जबी की मिसेस खुद मीडिया में आके बोली है। बिल्कुल ईश्वरप्पा और संघ परिवार बजरंग दल के लीडर्स उनकी एक बनी बनाई साजिश है। क्योंकि इलेक्शन ईयर है, उनके पास कोई एजेंडा नहीं है। क्योंकि ईश्वरप्पा को टिकट मिलने का डाउट है अभी सिटी में। हर्षा को हीरो बना दिए ईश्वरप्पा, हर्षा का मर्डर भी कराया इन्हों ही, साजिश है वो एक। उसको हीरो बनाने के बाद हर्षा के घर वाले टिकट पूछ रहे हैं। अभी ईश्वरप्पा को टिकट मिलना है तो ऐसा इंतजार होना, ईश्वरप्पा हीरो बनना। इसलिए ईश्वरप्पा ये साजिश के पीछे इसके हाथ होने के चांसेस हैं। ये सारे चीज का इंक्वायरी होना बोल के हमारा मुतालबा है। देखिए, पहली बात तो ये है कि इनके जो बयानात हैं ये पॉलिटिकली मोटिवेटेड बयानात हैं। आइंदा आने वाले इलेक्शंस को सामने रख करके इनके बयानात चल रहे हैं। लेकिन इनके बयानात की इसलिए अहमियत नहीं है कि ये इनकी कोई औकात नहीं है। खासकर ईश्वरप्पा जो बार बार मुसलमानों पर टारगेट बना करके जो बयानात देते रहते हैं,
हमारा मानना यह है कि ईश्वरप्पा की औकात नहीं है कि वो आज़ादी की तहरीक में जान कुर्बान करने वाले मुसलमानों को ये कहें कि उनके 1 इंच भी जगह यहाँ नहीं है। हमने कभी ये नहीं कहा कि ये जगह हमारी है, हमने ये कहा कि ये जगह हिंदुस्तान की है, ये जगह भारत की है, इस भारत को बचाने के लिए यहाँ पर हमने कुर्बानियाँ दी हैं। और ऐसा आदमी स्टेटमेंट देता है जिसके पूरे पुरखों ने कभी जो है यहाँ पर खून का एक खतरा भी नहीं बहाया। तो ईश्वरप्पा के इस स्टेटमेंट के इस मानों में हम कंडेम करते हैं कि उनका हिंदुस्तान की आज़ादी में उनका या उनके ख़ानदान का कोई कंट्रीब्यूशन नहीं है। तो ऐसे अफराद के ज़बान से इस तरह की बातों का कोई ज़्यादा अहमियत हमारे नज़दीक नहीं है। हम इसको सख्त अल्फाज में ईश्वरप्पा हो या सीटी रवि हो या इस तरह के जो लोग बयानात दे रहे हैं, हम इसकी मजम्मत करते हैं। मेयर जनरल तो डिप्टी मेयर एससी महिला के लिए आरक्षित। राज्य सरकार ने बेलगाम समेत विभिन्न नगर निगमों के मेयर और डिप्टी मेयर के लिए आरक्षण की घोषणा की है, जिसमें बेलगाम नगर निगम के मेयर का पद सामान्य वर्ग के लिए और डिप्टी मेयर का पद अनुसूचित जाति की महिला के लिए आरक्षित किया गया है। सरकार के इस घोषणा से बेलगाम नगर निगम के सदस्यों में एक खुशी की लहर देखने को मिल रही है। अब जल्द निगम प्रादेशिक आयुक्त चुनाव के लिए अधिसूचना जारी करेंगे। मेयर और डिप्टी मेयर के चुनाव की प्रक्रिया जल्द शुरू होने जा रही है। बेलगाम नगर निगम के लिए 2 हफ्ते में नए मेयर और डिप्टी मेयर का चुनाव हो जाएगा। सरकार की आरक्षण की घोषणा के साथ ही मेयर पद के लिए पैरवी और भाग दौड़ शुरू हो गई है। सरकार के इस आदेश में 24वें बार के चुनाव का जिक्र किया गया है, लेकिन बेलगाम नगर निगम में 21वें बार के लिए चुनाव होना है। अब यह देखना होगा कि क्या सरकार बेलगाम निगम के लिए एक अलग अधिसूचना जारी करेगी या फिर इसी पर अमल किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, बेलगाम एक्सप्रेस। प्रमोद मुतालिक पर कार्रवाई की मांग, पुलिस में शिकायत दर्ज। बेलगाम कामत गली के गणेश मंडल को सावरकर की तस्वीर देने के बाद दिए गए श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक इनके हाथ काटने वाले बयान पर आज डीसीपी रविंद्र गडाड़ी इनको फजल खान पठान इनके द्वारा कंप्लेंट दी गई। इन्होंने कहा कि लगातार हम मुसलमानों पर आपत्तिजनक टिप्पणी देने वाले और बेलगाम और मुल्क के माहौल को खराब करने की कोशिश करने वाले मुतालिक पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। इस दौरान सोशल एक्टिविस्ट फजल खान पठान, खताल गचवाले, नवीद जमादार, नौशाद जमादार, आरिफ पठान, मकसूद अहमद बेपारी, इम्तियाज मुल्ला और अन्य मुस्लिम नेता मौजूद थे। हिंदुत्ववादी संगठन जो राम सेना के नाम से जानी जाती है, उसके सदर, उसके प्रेसिडेंट प्रमोद मुतालिक कामत गली के अंदर आके गणपति के पंडाल में आकर उन्होंने कहा कि सावरकर के 10,000 फ़ोटो हम तकसीम करेंगे, 10,000 फ़ोटो हर पंडाल में लगाएंगे। अगर इसे कोई भी अगर हाथ लगाता है, मुसलमान अगर कोई हाथ लगाता है तो उसके हाथ काटेंगे बोल के ऐसे एक स्टेटमेंट देते। तो उस स्टेटमेंट के खिलाफ में हम कंप्लेंट करने के लिए बोरलिंगे साहब के पास आए और मिले और उनको एक कंप्लेंट कॉपी दिए हैं हम उनको, ताकि हम जो है कानून के दायरे में रहकर काम करना चाहते हैं। और प्रमोद मुतालिक जो है कायदा छोड़ के, कानून छोड़ के, कानून के बाहर जाके काम कर रहा है। ये हम साहब को साथ बात करके उनको कंप्लेंट कॉपी दिए हैं और उन्होंने भी कहा है कि हम इसकी तहकीकात करके हम उनको बुला करके वार्निंग भी देंगे और इसके ऊपर एफआईआर भी करेंगे बोल के बोले हैं उन्होंने। तो मैं भी ये कहना चाहता हूँ पुलिस डिपार्टमेंट के, बस मैं भी ये रिक्वेस्ट करना चाहता हूँ आप मीडिया के ज़रिए से कि ऐसे आदमी को जो है, एक तो पहली बात तो राम सेना बैन करना चाहिए क्योंकि वो हिंदू आतंकवादी संगठन है ये। और दूसरी बात जो है प्रमोद मुतालिक को जो है यहाँ आने का बैन करना चाहिए, उसके ऊपर गुंडा एक्ट लगाकर उसको तड़ीपार करना चाहिए और उसको सीधा जेल का रास्ता बताना चाहिए। और दूसरी बात जो है मैं आपके ज़रिए से बताना चाहता हूँ, अगर आप हाथ काटने का है तो हम भी क्या बगड़ी पहने हुए नहीं हैं। इंशाल्लाह हमारे पास भी एक हुनर है कि जो है धड़ से सर को अलग करने का, हमारे पास भी हुनर है हमारे पास भी, मगर हम कायदा छोड़ के काम नहीं करना चाहते क्योंकि पुलिस डिपार्टमेंट जो है अभी इस वक्त फ़िलहाल को जो है बेलगाम का जो माहौल है एकदम पीस चला हुआ है और पीस रखे हैं। हम इसको दंगे में तब्दील नहीं करना चाहते। इसके लिए जो हम हाथ जोड़ के हमारे बोले साहब को रिक्वेस्ट किए कि ये हमारा कंप्लेंट कॉपी है, ये कंप्लेंट कॉपी लो बोल के हम उनको भी दिए हैं। अब यहाँ से जो है हम मार्केट पुलिस स्टेशन को जाएंगे और प्रमोद मुतालिक पर जो है एफआईआर करेंगे हम इसको। अगर वो एफआईआर नहीं लेंगे तो हम कोर्ट में जा कर के पीएल दाखिल करके हम केस करेंगे उनके ऊपर। इंशाल्लाह ये हमारी तैयारी है
और हम ये करेंगे। और मेरी भी एक गुजारिश है, हमारे लोगों से भी खुसूसन गुजारिश है कि आप भी ऐसे कुछ गलत काम मत करो ताकि हमारे लोगों को तकलीफ पहुंचे। जो कर रहे हैं हम लोग कायदे कानून से कर रहे हैं, और हमारे साथ अल्हम्दुलिल्लाह हर एक साथी, खताल गच वाले हैं, हमारे मकसूद व्यापारी हैं, इम्तियाज़ भाई हैं, बहुत सारे संगठन वाले, बहुत सारे लोग हैं हमारे साथ। हम इनका साथ लेकर जो है के लिए जो भी काम है हम वो काम करने के लिए तैयार हैं और काम करेंगे। पुलिस से नाराज एक देश का फौजी। बेलगाम शहर के अनगोल में रहने वाली एक तलाकशुदा औरत 19 तारीख से है लापता। रिश्तेदारों ने पुलिस पर लगाया धीमी कार्रवाई और लापरवाही का आरोप। गुमशुदा औरत के फौजी भाई ने मीडिया से बात करते हुए कहा कि मेरी बहन और उसकी 10 साल की बेटी तलाक के बाद अनगोल में एक अलग घर में रहते थे। तलाक के बाद मिली कुछ रकम से इन्होंने अंबेडकर नगर के आसिफ मच्चेवाले की मदद से ऑटो खरीदे थे और उसी के जरिए इनका गुजारा चल रहा था। आसिफ मच्चेवाले पर आरोप लगाया कि इसने मदद के नाम पर इनकी बहन को फंसाने का काम किया है। आसिफ ने बताया कि ऑटो औरत के नाम पर नहीं खरीद सकते, इसलिए किसी दूसरे के नाम पर उसे खरीदा। जब इसकी हकीकत उनके सामने आई तब उन्होंने घर में मौजूद बेटी को मेडिकल जाकर आने की बात कही और खुद आसिफ के घर पहुंची। वहां उन दोनों में ऑटो और जगह खरीदने के लिए दिए गए पैसों को लेकर बहस हुई। उस वक्त से ही इनकी बहन लापता है। बहन के लापता होने की खबर मिलते ही भाई ने फौज से छुट्टी ली, फिर बेलगाम पहुंचकर पुलिस में कंप्लेंट फाइल की। मेरे फौजी होने के बावजूद भी मेरे साथ इस तरह का मामला चल रहा है। अगर मेरी जगह कोई आम नागरिक होता तो वो किससे इंसाफ की आस लगाता, कहते हुए इन्होंने पुलिस की लापरवाही और धीमी रफ्तार की शिकायत पुलिस कमिश्नर इनसे की। बेलगाम एक्सप्रेस के लिए रमजान मकानदार की रिपोर्ट। मम्मी ऐसे दवाखाने जातूंग को बोल को गए थे, आधे घंटे में आतूंग को बोल को गए थे, आए ने हाँ फोले को गए थे, ताज मालूम मुझे। हाँ शिक्षा है नहीं, 11 बजे 12 बजे ने 15 मिनट थे, भैया को लेकर मैं हमारे लाला के घर को गई। बाद में लाला है ने फोन करे, शिक्षा पाया फोन मुझे ताज मालूम। मैं घर में अकेली हूँ, मेरा कौन भी नहीं। पुलिस अंकल से गुजारिश है कि मेरी मम्मी को ढूंढ के निकाले। इस देश का कोई भी जवान जब डिफेंस ज्वाइन करता है, फौज ज्वाइन करता है, तो उसके परिवार की, उसके घर वालों की जिम्मेदारी बनती है गवर्नमेंट ऑफ इंडिया की, स्टेट गवर्नमेंट की और पुलिस की। हम यही उम्मीद से जाते हैं घर से परिवार छोड़कर कि हमारे परिवार का पूरा सेफ्टी कर रहे हैं। जो भी प्रोसीजर है गवर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट गवर्नमेंट है, वे एक बदकिस्मती से हम जिस पर विश्वास किए थे वो विश्वासघात हुआ हमारे साथ। जो मेरी बहन थी जिसका नाम मुस्कान इमरान शेख है, 2019 में उनका तलाक हुआ था। तलाक होने के बाद कुछ जो पैसा जो कुछ मिला था, क्योंकि मेरी जो सिस्टर है हाउस वाइफ थी, उस पैसों से उन्होंने और 2-3 रिक्शा खरीदा था। तो जो डेली बेस पे जो पैसा मिलता है उसी से घर का उनका गुजारिश ये चल रहा था, गुजारा, और घर का किराया हुआ चल रहा था। तो एक ऑटो उन्होंने बेच दिया, बेचकर कुछ गहने बना लिया। जो 2 ऑटो चल रहा था, तलाक होने के बाद हम जब भी हम जैसे मुसलमान होने के नाते जमात पर हम बहुत भरोसा करते हैं, यंग कम्युनिटी पर भरोसा करते हैं कि हमारे औरतें खासकर पर्दे में रहती है, वो बाहर जा नहीं सकती। तो उनकी विश्वास पे मेरे बहन ने पैसे दिया ऑटो रिक्शा खरीदने के लिए। किसे दिया? आसिफ मच्छी वाले जो अंबेडकर नगर में रहता है, जो यंग कमेटी का मेंबर है अनगुल का। तो उन्होंने मेरे बहन को धोखे में रखा कि जो ऑटो रिक्शा जो खरीद रहे हैं औरतों के नाम पे नहीं होता है। तो उनके बातों में आके मेरी सिस्टर बस विश्वास करके पैसा उनको दे दी। तो उन्होंने धोखे में रखकर ऑटो रिक्शा किसी और के नाम पे किया, और ज़मीन के लिए खरीदने के लिए कुछ पैसा भी दी थी कि ताकि किराए पे कब तक भटकी रहूँगी, ताकि खुद का एक मकान रहेगा, झोपड़ी पट्टी भला डाल के रहेगी, लेकिन खुद का एक जगह रहने से उस पर हम गुजार कर सकते हैं। तो उन्होंने अपने विश्वास पर, लेकिन विश्वासघात होने की वजह से 19 तारीख को जुम्मा के दिन शाम का 7 बजे अपनी बेटी को बोला कि मैं अभी जस्ट आ रहा हूँ मेडिकल जाकर, दवाखाने जाकर। वहाँ से उन्होंने सीधा
चली गई, जो आसिफ के घर चली गई। तो उस घर में जाके उनका जो पैसा है, जो पेपर प्रॉपर्टी मांगी, तो उसके घर में जाने के बाद तो घर में कुछ उनके पैसों उनको लेकर कुछ झगड़ा वगैरह हुआ। तो उसी घर से वो लापता हुई। ये लापता कैसे हुई हमको ऐसा पता चला, उसकी जो मेरी बहन की बेटी है, रात करीब 11:30 बजे मेरे बहन जो अम्बेडकर नगर में रहती उसके घर आई, आके दस्तक दी। तो मेरी बहन भी घबराई कि क्या हो गया। तो उन्होंने बोला कि अम्मी अभी तक हमारी आई नहीं। तो 7:30 और 7 बीच में जो गई थी दवे खाने जाती बोलकर, अभी तक आई नहीं। तो साथ में और एक लड़के को जो सलमान जिसका मेरी बहन पाल रही है, हाँ, तो उन्होंने आसिफ को फ़ोन करके बुलाया। तो आसिफ और साथ में एक बिलाल बोल के था, वो दोनों रात का घर पे आए। तो मेरी बहन ने क्या घर में आने से मना कर दिया, पर्दे के लाज रखते हुए। बाहर खुद बहन बात की। तो वो आसिफ था, बोला कि ऐसे सा मेरे घर आई थी, घर से झगड़ा हुए तो वहाँ से चली गई। तो उसी केस को लेकर हमने दूसरे दिन 20 तारीख को मेरी जो बहन है तेलेकोली पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया। कंप्लेंट करने के बाद एज पर जो प्रोसीजर होता है, क्योंकि हमको डायरेक्ट शक था कि झगड़ा करके घर से लापता हुई, हमारा यही कंप्लेंट था। तो सबसे पहले जिसके नाम से हमने कंप्लेंट किया था उसको कस्टडी में लेना चाहिए। सेकंड, इन्वेस्टिगेशन के लिए अगर वो चीज़ नहीं मिल रहा है तो डॉग स्क्वाड की मदद से उसके घर से पता कर सकते थे कि उसके घर से गई कहाँ। थर्ड, जो नियरेस्ट वहाँ से जो रास्ता पे है CCTV का लगा हुआ है, उसका फुटेज की मदद से लेना चाहिए। लेकिन इसमें अभी तक कोई प्रोसीजर हुआ नहीं, ना हमको कोई इन्वेस्टिगेशन बुलाया, जिसमें मैं छुट्टी लेकर आ गया। जो मंडे को जाकर मिला, तो मंडे को जाकर मैंने FIR लॉन्च किया। जो FIR भी लॉन्च किया, उसके अंदर भी जो टाइम दिया वो गलत दिया। और जो उनके जरिए जो न्यूज़पेपर में दिया गया तरुण भारत में, जो उसकी वजह से मेरी बहन को बदनाम करने की कोशिश की गई। जो मेरी सिस्टर ने जो स्टेटमेंट दिया वो स्टेटमेंट ना रहा, कोई दूसरा स्टेटमेंट रह गया। रात के 11:30 बजे बोल के मेरे घर गई थी बोल का, इसका मतलब केस को उलझाने की कोशिश किया, कमज़ोर करने की कोशिश किया, ताकि मेरी बहन को एक जुडिशल प्रोसीजर की मदद करने से ये फंसे कि रात तुम 11 बजकर, हाँ, इतने रात आधी रात क्यों गई थी घर। तो फैक्ट था। तो हम उस चीज़ को लेकर बहुत परेशान घूम रहा हूँ, अभी तक लगातार भटक रहा हूँ। मेरी छुट्टी ख़त्म होने के लिए आ रही। एक उम्मीद लास्ट थी मेरी, तो परेशान हो, क्योंकि मेरी छुट्टी ख़त्म होने के बाद मैं चला जाऊँगा। जब एक डिफेंस फोर्स का आदमी कोई मदद नहीं हो रही तो एक सिविलियन को क्या मदद होगी। और खासकर हमारी औरतें जो पर्दे में रहती वो इतना दौड़ धूप नहीं कर पाती, उनको क्या मदद होगी। तो लास्ट में एक उम्मीद लेकर मैंने SP ऑफिस में भी आया था। तो वहाँ से बता गया कि भाई आप कमिश्नर सिटी का उससे जाकर मिलो। तो सिटी कमिश्नर पुलिस साहब से हमने रिक्वेस्ट किया, एक ग्रीवेंस मांगा उनसे, बहुत रिक्वेस्ट किया कि हम देश के भरोसा पर चलते हैं, पुलिस पर भरोसा करते हैं। अगर हम ही बेग भटकते रहेंगे तो आगे कौन विश्वास करेगा पुलिस पर, इस पर। तो कमिश्नर साहब ने बोला कि ठीक है, तेलेकोली जो पुलिस स्टेशन के इंचार्ज हैं बहुत बड़े अच्छे हैं, उनको मैं फ़ोन करके बता दूंगा। हाँ, उनको अभी मैं फ़ोन कर दूंगा, ये एक आश्वासन दिया है। अब उम्मीद करता हूँ मैं इस मीडिया के ज़रिए, डाउट लगता है जो पैसे को लेकर मेरी सिस्टर घर में या कुछ बोली हुई, इसको मुँह दबा के मारने की कोशिश करके उसका मर्डर का मुझे चांस है 100%, क्योंकि पैसे का ऐसा मामला है। हाँ, अगर वो नहीं होता तो बात अलग थी। ये पैसे और जो प्रॉपर्टी के मामले की वजह से ये लोग कोई भी, हाँ, उसको मतलब जो कंटिन्यूस एविडेंस को मिटाने की कोशिश किया, ताकि अगर यही नहीं अभी वो अनुकूल में था, अभी वो कहाँ है पता नहीं, वो पुलिस का काम है ढूंढ के निकालना। हाँ, हमको पता नहीं, पुलिस बता सकती है। उस मामले के बाद आप नहीं गए वहाँ पे? हम उसी घर नहीं जानते, जब पुलिस का सहारा लिया है। हाँ, पुलिस इन्वेस्टिगेशन के लिए बुलाई थी इसको, ये तो इन्फॉर्मेशन आपको मिली होगी? नहीं मिले। खुद हमारे साथ पुलिस स्टेशन आया था, मैं पुलिस स्टेशन में, वो खुद आसिफ आया हुआ था। तो मैंने खुद बोला वहाँ पे कि सर यही आदमी है, इसको ले लो, लेकिन उसको कुछ बोला नहीं, इसको छोड़ दिया। तो सबसे जो अच्छे जो सर्कमस्टेंस एविडेंस है, जो विटनेस है, उसको अगर पकड़ उसी वक्त कस्टडी में लेकर इन्वेस्टिगेट करते तो बहुत बड़ा राज खुल सकता था। इसको ऑलरेडी मैंने दिया, पुलिस मोबाइल नंबर सब कुछ दिया, वो लोग ट्रैक कर रहा बोला, लेकिन अभी कोई ट्रैक का रिपोर्ट मुझे उन्होंने अभी तक कुछ नहीं दिया। हाँ, स्विच ऑफ बता रहे अभी तक। हाँ, लास्ट तक दादा मेडिकल वो लोग बता रहे, मुझे पता नहीं, क्योंकि दादा मेडिकल पर भी CCTV लगा हुआ है। जहाँ जहाँ लगाया वो CCTV फुटेज से बहुत कुछ मिल सकता है, क्योंकि डिफेंस का आदमी हो, हमको पता है कि कोई भी क्रिमिनल को कैसा पता करे, लेकिन हमारी बात के ऊपर कोई विश्वास नहीं कर रहा। हाँ, जैसे वो लोग बोले बंदोबस्त, ये बंदोबस्त तो चलता रहेगा।
काम होना चाहिए था। जिस वक्त जो एविडेंस मिलता पास्ट, वो एविडेंस मिट जाने के बाद कुछ नहीं कर सकते। हाँ, तो मैं चाहता हूँ कि जल्द से जल्द हो सके उसको लेकर, जो भी क्रिमिनल हो, सही है गलत है, उसको पता करे कि कहाँ गए। आपका नाम? मेरा नाम है अब्दुल रब सौदागर, हेड कांस्टेबल हूँ मैं पैरामिलिट्री में। तो मैं उम्मीद करता हूँ सबको, और एक सबसे मैं रिक्वेस्ट है, अगर मेरी बहन कहीं मिल जाती है तो ऑलरेडी पेपर में दिया है फोटो। जहां दिखा था तेंदुआ, वहां छाया हुआ है अंधेरा। बेलगाम में करीब 20 दिन से चल रहे तेंदुए को पकड़ने के अभियान में फॉरेस्ट और पुलिस कर्मी दिन रात मेहनत करते नजर आ रहे हैं। रात और दिन लोगों की हिफाजत के लिए पहरा दे रहे हैं, जबकि दूसरों को सुरक्षा दे रहे ये लोग खुद ही सुरक्षित नहीं हैं। गोल्फ मैदान से सटे हिंडलगा रोड पर रोशनी की व्यवस्था ही नहीं है, जबकि तेंदुए की खोज में लगे कर्मचारियों को हाथ में टॉर्च पकड़कर घूमना पड़ रहा है। ठीक इसी तरह से कैंप कंटोनमेंट इलाके में भी यही हाल है। स्थानीय लोगों ने जिला प्रशासन से नाराजगी जताते हुए इन्हें जरूरी रोशनी का इंतजाम देने की मांग की है। ब्यूरो रिपोर्ट, बेलगाम एक्सप्रेस। वन विभाग कर्मियों पर हाथियों के लिए गन्ना चोरी करने का आरोप। शिवमोगा जिले के सक्रेबैल से तेंदुए को पकड़ने के अभियान के लिए 2 हाथी लाए गए थे। इन दोनों हाथियों के खाने के लिए खेत से गन्ना चोरी करने का आरोप मुतगा गांव के राजू कनबरकर इन्होंने लगाया है। इन्होंने कहा कि बिना कोई जानकारी दिए 2 गुंटे जमीन पर उगाया गया गन्ना ले गए हैं। सुबह ही हमें गन्ने की कटाई और ले जाने के बारे में पता चला है। कम से कम जानकारी तो देनी चाहिए थी, लेकिन बिना बताए गन्ने की कटाई की गई है। 3 साल से हो रही बारिश से किसानों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। किसान राजू ने कहा कि मुआवजा नहीं दिया गया तो गन्ना चोरी की शिकायत दर्ज कराएंगे। ಹಾನಿ ಬಂದವಂತ ಇಲ್ಲಿ ಇವರು ಫಾರೆಸ್ಟ್ದವರು ಒಬ್ರು ಯಾರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರಿಗೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟ ಹೊಲ್ದಾಗಿಂದ ಹೇಳಿಕೆ ಇಲ್ದಂಗೆ ಕಬ್ಬನ್ನು ತೊಗೊಂಬಂದಾರೆ. ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾದ ಕೂಡಲೇ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯಾರು ತೊಗೊಂಬಂದಾರ ಅಂತ ಕೇಳಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೇವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಅದು ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮದು ವಿಚಾರ. ಅದು 2.5 ಗುಂಟೆದಿಂದ ಕಬ್ಬು ತೊಗೊಂಬಂದಾರು. 3 ಟನ್ ಆಗ್ಬೋದು ರೀ ಸರ್. ಏನೂ ಹೇಳಿಲ್ಲ, ರಾತ್ರಿ ಹೋಗಿ ತೊಗೊಂಬಂದಾರ. ಮತ್ತು ರೈತರಿಗೆ ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೈತಿ ಈಗ ಸದ್ಯ. ಆ ಪ್ರಕಾರ ರಾಜು ಕನ್ಬರ್ಕರ್ ಅಂತ ಹೊಲ ಅದಾರೆ ಅವರು. ಆ ಹೊಲದಿಂದ ಮುತ್ಗಾ ಮುಚ್ಚಂಜಿ ರೋಡ್ ಹೊಲ ಐತ್ರಿ ಅವ್ರದ್ದು, ಅಲ್ಲಿಂದ ಕಬ್ಬು ತೊಗೊಂಬಂದಾರ ಸರ್. ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಮಾತು ಬೇರೆ ಆಗ್ತೈತಿ. ಈಗ ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ, ಇವರಂತೂ ಖರ್ಚು ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಾರೆ, ಏನು ಆಗೋದು ಖರ್ಚು ಎಲ್ಲ ಹಾಕ್ತಾರೋ. ಖರೆ ಈಗ ಹೊಲ್ದಾಗ ಹೋಗಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪೊಕೆಟ್ ತೊಗೊಂಬಂದ್ರೆ ಅವ್ರ ರೈತರಿಗೆ ಏನೂ ಸಿಗ್ಬೇಕಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಇವರ ತೊಗೊಂಡಾರಂತ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ? ಈಗ ಕಬ್ಬು ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಲ್ಲ, ಒಂದೇ ಹೋಗೈತ್ರಿ. ಮತ್ತು ಈಗ ಕಬ್ಬು ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. ಈಗ ಮಗ ಹೆಂಗೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಲ್ಲ, ಹಂಗೆ ಪಾಪ ಅವ್ರ ರೈತರು ಅದಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ ಇದು ನಮ್ಮ ಕಬ್ಬು ಅಂತ. ಏನು ಎಫ್.ಐ.ಆರ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಈಗ ಮೊದಲೇ ಚೌಕಶಿ ಮಾಡೋದು, ಆನಂತರ ಎಫ್.ಐ.ಆರ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ನಾವು ನಿಂತೀವಿ. ಹಾಂ, ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಎಫ್.ಐ.ಆರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಹೊಲ್ದಾಗಿಂತ ಈಗ ಇವತ್ತು ತೊಗೊಂಬಂದಾರ, ಮತ್ತು ನಾಳೆ ಬೇರೆದವ್ರು ತೊಗೊಂಬರ್ತಾರೋ. ಅದಕ್ಕೆ ಹಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ಈಗ ಬರೋಬ್ಬರ ಐತಿ, ಚರ್ತೆ ಬಂದೈತಿ. ಇದಕ್ಕೆ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡಾಕತ್ತಾರ, ನಮಗೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಆಗಬೇಕು. ಖರೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಮಾತು ಬೇರೆ ಆಗ್ತೈತಿ. ಈಗ ಹೇಳಿ ಕೇಳ್ದಂಗೆ ತೊಗೊಂಬಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ನೋವು ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು. हाथी, ड्रोन, अब जेसीबी का इस्तेमाल, फिर भी नहीं मिला तेंदुआ। शहर के गोल्फ मैदान में तेंदुए को पकड़ने के अभियान के दूसरे दिन हाथियों के इस्तेमाल से पहले 5 जेसीबी की मदद ली गई। फॉरेस्ट डिपार्टमेंट के कर्मचारियों के नेतृत्व में जेसीबी की मदद से गोल्फ मैदान के कंपाउंड वाल के अंदर चारों ओर एक सड़क का निर्माण किया गया और घने झाड़ियों की सफाई की गई है। बेलगाम में बीजेपी का सावरकर जागरूकता अभियान। आज बेलगाम में बीजेपी द्वारा सावरकर इनके स्टिकर चिपकाकर जागरूकता अभियान किया गया। बेलगाम के कन्नड़ साहित्य भवन से रैली की शुरुआत करते हुए भाजपा नेता और कार्यकर्ताओं ने सावरकर का पोस्टर हाथों में ले नारे लगाए गए। इन्होंने इस मौके पर कहा कि सावरकर इन्होंने देश के लिए अपने जिंदगी के 27 साल काले पानी की सजा के तहत जेल में बिताए हैं। इनकी कुर्बानी को लोगों तक पहुंचाना ही इस अभियान का मकसद है। इनके द्वारा शहर के चेन्नम्मा सर्कल में गाड़ियों पर सावरकर के स्टिकर चिपकाए गए। ಇಂದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಪರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರ ಮಣ್ಣಿ ನಡೆದಂತಹ 75ನೇ ಸ್ವತಂತ್ರೋತ್ಸವ ಹಾಗೂ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ
ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋಂಥ ದಿವಸದಲ್ಲಿ ವೀರ ಸಾವರ್ಕರ್ ಆಗಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ವತಂತ್ರ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರಿಗೆ ನಾವು ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರದಲ್ಲಿ ಯಾರು ಹೋರಾಡಿದಾರೋ ಯಾರು ಭಾಗವಹಿಸಿದಾರೋ ಅನ್ನೋದು ಬಹುತೇಕ ಅವ್ರಿಗೆ ಇತಿಹಾಸ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಅವ್ರು ಮರುಕಳಿಸ್ಬೇಕಂಥೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ವೀರ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಾರೋ ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿನ ಅವರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡುಪಾಗಿನ ಇಟ್ಟಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು ಇದ್ರೆ ವೀರ ಸಾವರ್ಕರ್. ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವದಲ್ಲಿ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಹಿಂಡಲ್ಗಾ ಜೈಲು ಇರುವಂಥದ್ದಲ್ಲಿನ ಅವರು 100 ದಿವಸಗಳ ಒಂದು ಕಾರಾವಾಸದಲ್ಲಿ ಇದ್ರು ಅಂಥೇಳಿ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾವು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀವಿ. ಅದು ಯಾವಾಗ ಅನ್ನತ್ತಾರೆ ನೀವು ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟ ನಮ್ಮ ಸ್ವತಂತ್ರ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿನ ಪೈಲ ಕಾರಾವಾಸ ಮಾಡಿದ್ರು, ಅದು ಇದ್ರೊಳಗೆ ಹೊರಗೆ ಮಾಡಿದ್ರು. ನಂತರ ಸ್ವತಂತ್ರ ಆದ ನಂತರ ನೆಹರು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸಹ ಅವರ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಅವರ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಭಾರತಕ್ಕೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಟೈಮ್ದಾಗ ನಮ್ಮ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರು ಅದಕ್ಕೊಂದು ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಆ ಟೈಮ್ದಾಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನೆಹರು ಅವರು ಇವ್ರನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ. ನಂತರ 1950 ನಂತರ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದದ. ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವದಲ್ಲಿನ ಕಾರಾವಾಸ ಮಾಡಿದಂಥ ಆಫ್ಟರ್ ಅಂದರೆ ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಆದ ನಂತರ ಸಹ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿದಾರೋ. ಅದಕ್ಕೆ ಸಾವರ್ಕರ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವೀರ್ ಸಾವರ್ಕರ್ ಯಾಕಾದ್ರೆ ಅಂತ ಸ್ವತಂತ್ರ ನಂತರ ಸಹ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಅತ್ಯಾಚಾರ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದಂಥ ಒಂದು ದೃಶ್ಯಗಳದಾವು, ಇತಿಹಾಸದ. ಅದನ್ನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಇನ್ನೂ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಈಗ ಬರುವಂಥ ದಿವಸದೊಳಗೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮಾತಾಡೋದು ನೋಡ್ರ, ವರ್ತನೆ ನೋಡ್ರ, ವೀರ ಸಾವರ್ಕರ್ ಫೋಟೋವ್ರನ್ನ ನಮ್ಮ ಅಲ್ಲೇ ಮುಸಲ್ಮಾನ ಏರಿಯಾದಾಗ ಹಚ್ಚಬೇಡ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಹಚ್ಚಬೇಡ್ರಿ. ಇದು ನಾ ನಿಂತ ಜಾಗ, ಪತ್ರಕರ್ತ ನಿಂತ ಜಾಗ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಿಂತ ಜಾಗ, ಇದು ಭಾರತ ಜಾಗ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರದ ಜಾಗ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ಭಾರತ ಮಾತಾದ ಜಾಗ ಐತಿ. ಅವ್ರು ಈ ಜಾಗ ಆರ್ಬೇಕು ಈಗ ಬೇರ್ಪಡ್ಸಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ದಾನೋ. ಬರುವಂಥ ದಿವಸ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನ ವಾತಾವರಣ ನೋಡ್ರೆ, ಮಾತಾಡೋದು ನೋಡ್ರೆ, ಅವರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸನ್ನು ನಿರ್ನಾಮ ಮಾಡುವಂಥ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಅದಾರೋ. ಅವರಿಂದ ನಿರ್ನಾಮ ಆಗೋದು ನಿಶ್ಚಿತದ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವೀರ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗಿಂತ ನಾವು ಒಂದು ಇದನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡೇವಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಗಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಅವರ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರ ಸಮ್ಮತಿ ತೊಗೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಗಾಡಿಗೆ ನಾವು ವೀರ್ ಸಾವರ್ಕರ್ ಒಂದು ಫೋಟೋ ಹಚ್ಚೋದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡೇವಿ. ಅದು ಮನೆ ಇರ್ಬೋದು, ಅಂಗಡಿ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರ ಮನೆ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಅವರ ಒಂದು ಒಪ್ಪಿಗೆ ಪಡೆದುಕೊಂಡು ಈ ವೀರ್ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರ ಒಂದು ಫೋಟೋ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಸುತ್ತ ತುಂಬ ಹಚ್ಚಬೇಕಂತೇಳಿ ನಾವೊಂದು ಚಾಲನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮುರುಗೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್, ಮಹಾನಗರ ಜಿಲ್ಲಾ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ. ಸ್ವಚ್ಛತೆ ಮರೆಮಾಚಿದೆ ರಾಮದುರ್ಗ ಪಟ್ಟಣದ ಗೊಬ್ಬೆದ್ದು ನಾರುತ್ತಿರುವ ಚರಂಡಿಯ ಅವ್ಯವಸ್ಥೆ. ಚರಂಡಿ ಇದರಿಂದ ಏನು ಉಪಯೋಗವಿಲ್ಲ. ಹೌದು, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ರಾಮದುರ್ಗ ಪಟ್ಟಣದ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಕಚೇರಿಗೆ, ಬಸವೇಶ್ವರ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗುವ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಾಗಿದೆ. ಇದೇ ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿದ್ದ ಚರಂಡಿ ಗೊಬ್ಬೆದ್ದು ನಾರ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗುವ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಕೂಡ ಇದೆ. ಈ ಚರಂಡಿಯ ಮುಂದೆ PWD ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಇದೆ. ಈ ಚರಂಡಿ ಅವ್ಯವಸ್ಥೆ, ಇಲ್ಲಿ ಚರಂಡಿಯ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ಮಣ್ಣು ಬಿದ್ದ ಚರಂಡಿ ಮುಚ್ಚಿ ಹೋಗಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಚರಂಡಿಯ ಮೇಲೆ ನೀರು ನಿಂತು ಗೊಬ್ಬದ್ದು ನಾರ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಡಿವಾಣ ಯಾವಾಗ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಅದನ್ನು ತುಳಿದು ಪಾದಚಾರಿಗಳು ಓಡಾಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಇದು ಪುರಸಭೆ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಅಭಿಯಾನ ಫಲಕ ನಗು ಬರುವಂತಾಗಿದೆ. ಈ ವಾರ್ಡಿನ ಸದಸ್ಯರು ನೋಡಿದ್ರೂ ಕೂಡ ನೋಡದ ಹಾಗೆ ಓಡಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಈ ನೀರು ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ, ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಪುರಸಭೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕಾರಣ ಎಂದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಚರಂಡಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಪೈಪ್ ಅಳವಡಿಸಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಶಾಲೆ, ಕಾಲೇಜು, ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗುವ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಾಗಿದೆ. ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ನಾನಾ ಹೆಸರುಗಳಲ್ಲಿ ನೂರಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಿಸಿವೆ. ಆದರೂ ಇನ್ನು ಪಟ್ಟಣದ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮರೀಚಿಕೆಯಾಗಿದೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದ ಚರಂಡಿಗಳು ನಿರ್ವಹಣೆ ಇಲ್ಲದೆ ಹಾಳು ಬಿದ್ದು ಗಬ್ಬೆದ್ದು ನಾರ್ತಿದೆ. ಚರಂಡಿ ಸ್ಥಿತಿಗತಿ ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಹಾರವಾಗಿವೆ. ಏನಾದರೂ ಇತ್ತ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಾರಾ ಎಂದು ಕಾದು ನೋಡಬೇಕು ಎಂದು ಸಾರ್ವಜನಿಕರು ನಿರೀಕ್ಷೆ ಆಗಿದೆ. ವರದಿ MK ಯಾದವಾಡ, ರಾಮದುರ್ಗ. ಪೊಲೀಸರ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯ ಬಗ್ಗೆ ಶಾಸಕಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಗರಂ. ಹೌದು, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ಶಾಸಕಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಪೊಲೀಸರ ವೈಖರಿಯ ಬಗ್ಗೆ ಗರಂ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಶಾಸಕಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಖುದ್ದು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ಆರೋಪಿಯನ್ನು ಬಂಧಿಸುವವರೆಗೂ ಠಾಣೆಯಲ್ಲೇ ಠಿಕಾಣಿ ಹೂಡುವುದಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ ಶಾಸಕಿ. ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಮಾರಣಾಂತಿಕ ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿಯೇ FIR ಮತ್ತು 307 ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ರೂ ಸಹ ಆರೋಪಿ ಮುಕ್ತವಾಗಿ ತಿರುಗಾಡುತ್ತಿದ್ದು, ಆತನನ್ನು ಬಂಧಿಸದೆ ಪೊಲೀಸರು ರಾಜ್ಯ ಸಂಧಾನಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಿರುವುದು ಶಾಸಕರ ಕೆಂಗಣ್ಣಿಗೆ ಗುರಿಯಾಗಿದೆ. ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನೀವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿ 307 ಹಾಕಿ FIR ಹಾಕಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಅವರಿಗೆ ವಿಕ್ಟಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ದೀರಾ, MLC ಕಳಿಸಿದ್ದೀರಾ,
MLC ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದವಾಖಾನೆ ಕಳಿಸಿದ್ದೀರಾ, ಎಲ್ಲ ರಾತ್ರಿ ನಿಮ್ PSI ನಿಮ್ PI ಇಬ್ರು ಹೇಳಿದ್ರು ನನಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರಾತ್ರಿ ಅಂತ. ಇವತ್ತು ಈಗ ಬೆಳಿಗ್ಗೆ 12 ಗಂಟೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇನ್ನೂ ಅರೆಸ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಆ ಮನುಷ್ಯಗೆ. ನನಗೆ ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ, ನಿಮ್ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಯಾಕೆ ಇನ್ನೂ ಅರೆಸ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅದು ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. FIR ಆಗಿದ್ಮೇಲೆ ಕೂಡ 63 ವರ್ಷ ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಸನ್ಗೆ ಹೊಡೆದಿದ ಮೇಲೆ ತಲೆ ಮೇಲೆ ನೀವು ಅವರು ಸಹಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ನಿಮ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನನ್ಗೆ ಅನ್ಸುತ್ತಾ ಇದೆ. ಬಹುಶಃ ಡೆಡ್ ಬಾಡಿ ಸುತ್ತ ಮೇಲೆ ನೀವು ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ತೀರಾ, ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಅದೇ ದಿಸ್ ಇಸ್ ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ ಈ ಕೇಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅದೇ ಸೇಮ್ ಮನುಷ್ಯ ಮೇಲೆ. ನೀವು ಬರೀ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದು ಕೂಡ ನನ್ಗೆ ತಿಳಿಸಿ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈ ಜಗತ್ನಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ ಅದು ಕೂಡ ತಿಳಿಸಿ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನೇ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ಫುಲ್ ಡೇ, ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಮೇಲೆ ನಾನು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತೀನಿ. ನಾವು ಏನು ಇಲ್ಲೀಗಲ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಲೀಗಲ್ ಪ್ರಕಾರ ಏನ್ ನ್ಯಾಯವಾಗಿ ಇದೆ ಅದು ಮಾಡಿ ಅಂತ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆ ಬಂದಾಗನೇ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ನಿಮ್ PSI ಏನ್ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ರು ನನಗೆ, ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಮೇಡಮ್, ಈಗಾಗಲೇ FIR ಆಗಿದ್ಮೇಲೆ ಗನೆಬೈಲ್ ಹೋಗಕ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ. ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಆರೋಪಿ? ಈ ತರ ಖಾನಾಪುರ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ. PSI PI ದ ಹೋಲ್ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿಯಿಂದ ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ. ಶಾಸಕರು ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಬಂದಾಗ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಅವಮಾನ ಈ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇಂದ, ಈ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕೂತಿದೀವಿ. ಇವರು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ, ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಏನ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕುಡಚಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಡಿವೈಎಸ್ಪಿ ಶ್ರೀಪಾದ ಜಲ್ದೆ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಶಾಂತಿ ಪಾಲನಾ ಸಭೆ ಜರುಗಿತು. ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಕುಡಚಿ ಪಟ್ಟಣದ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಗಳ ಮುಖಂಡರು, ಪಟ್ಟಣ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಗಣೇಶ ಮಂಡಳದ ಸದಸ್ಯರನ್ನೊಳಗೊಂಡ ಶಾಂತಿ ಪಾಲನಾ ಸಭೆ ಜರುಗಿತು. ಸಿಬ್ಬಂದಿ ಪ್ರಕಾಶ್ ಕವಟಕೊಪ್ಪ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳನ್ನು ಓದಿ ಹೇಳಿದ ನಂತರ ಪ್ರತಿ ಗಣೇಶ ಮಂಡಳಿಯವರು, ಸಾರ್ವಜನಿಕರು, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ನೀಡಿರುವ ಆದೇಶಗಳನ್ನು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸಿ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳಿಗೆ ಆಸ್ಪದ ನೀಡದೆ ಶಾಂತಿ ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡುವ ಮೂಲಕ ಸಂತೋಷದಿಂದ, ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಗಣೇಶ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸುವಂತೆ ಡಿವೈಎಸ್ಪಿ ಶ್ರೀಪಾದ ಜಲ್ದೆ ಕರೆ ನೀಡಿದರು. ಅವರು ಬುಧವಾರದಂದು ಕುಡಚಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವ ಪಟ್ಟಣ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಗಳ ಪ್ರಮುಖರನ್ನು ಸೇರಿಸಿ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಶಾಂತಿ ಪಾಲನಾ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ನಂತರ ಸಿಪಿಐ KS ಹಟ್ಟಿ ಮಾತನಾಡಿ, ಗಣೇಶ ಮಂಟಪಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವ ಮುಂಚೆ ಮಂಡಳಿಯವರು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ, ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ, ಪುರಸಭೆಗಳಿಂದ ಅನುಮತಿ ಪತ್ರ, ಹೆಸ್ಕಾಂ ಮತ್ತು ಅಗ್ನಿಶಾಮಕ ಕಚೇರಿಯಿಂದ ಅನುಮತಿ ಪತ್ರ, ಧ್ವನಿವರ್ಧಕಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವತಿಯಿಂದ ಅನುಮತಿ ಪತ್ರಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತೆ ಸೂಚನೆ ನೀಡಿದರು. ಡಾಲ್ಬಿ ಹಚ್ಚಲು ಅನುಮತಿ ನೀಡಲಾಗುವುದಿಲ್ಲವೆಂದು ಹೇಳಿದ ಅವರು, ಧ್ವನಿವರ್ಧಕಗಳನ್ನು ಮುಂಜಾನೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಹಚ್ಚಲು ಅನುಮತಿ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, ಗಣೇಶ ವಿಸರ್ಜನೆಯು ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆಯೊಳಗಾಗಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸುವಂತೆ ಹೇಳಿದರು. ಗಣೇಶ ಮಂಟಪಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವಾಗ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ತೊಂದರೆ ಆಗದಂತೆ ರಸ್ತೆ ಬದಿಗೆ ಮಂಟಪಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವಂತೆ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಪಟ್ಟಿಗಳನ್ನು ವಿವರವಾಗಿ ನೀಡುವಂತೆ ಕರೆ ನೀಡಿದರು. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಸರ್ಕಾರ ನೀಡಿರುವ ಆದೇಶಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುತ್ತಾ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳಿಗೆ ಆಸ್ಪದ ನೀಡದೆ ಶಾಂತಿ ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದ ಗಣೇಶ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸೋಣವೆಂದು ಹೇಳಿದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ PSI ಶಿವರಾಜ್ ದರಿಗೋಣ, ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಉದಯಕುಮಾರ್ ಘಟಕಾಂಬ್ಳೆ, ಹೆಸ್ಕಾಂ SO ಪಾತ್ರೋಟ, ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ದತ್ತು ಸಣ್ಣಕ್ಕಿ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಹಮೀದಿನ್ ರೋಹಿಲೆ, ಪುರಸಭೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರು, ಹಿರಿಯರಾದ ಕುಮಾರ್ ಗುಂಡಾಳೆ ಹಾಗೂ ಮಂಡಳಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ ತುಕಾರಾಮ ಮೊದಲೇ, ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಳ್ಬೇಕು. ಪರ್ಮಿಷನ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಅಥಾರಿಟಿ ಯಾರು ಅಂತಂದ್ರೆ DSP, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನೀವು ಕಂಪಲ್ಸರಿ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕು. ತಗೊಂಡ್ರು ರಾತ್ರಿ 10ರಿಂದ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆವರೆಗೂ ನೀವು ಭಜನಾ ಅಥವಾ ಏನು ಇದನ್ನ ನಿಲ್ಸಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ಏನೋ ಇದನ್ನ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಡಾಲ್ಬಿದು ಅದು ಇದು, ಸದ್ಯಕ್ಕೇನು ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನ ಏನೋ ನೋಡ್ನು ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಬರುತ್ತಾ ಅಂತ ಮುಂದಿನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬಟ್ ಈಗ ನೀವು ಅಡ್ವಾನ್ಸ್ ನಾವು ಅಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿವಿ ಇಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂತೇಳಿ ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ತರ್ಸಿವಿ ಅಂತೇಳಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗಲ್ಲ. ಗಣಪತಿ ಇಡುವುದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಖುಷಿಗೆ, ನಾವು ಆಚರಣೆಗೆ, ಹೌದಾ?
ಈಗ ಯಾವಾಗೋ ಒಂಥರ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಹಬ್ಬ ಇರ್ತಿತ್ತು, ಇದು ಇರ್ತಿತ್ತು, ಅದು ಬರ್ತಡೇ ಇದ್ದಾಗ ಅಗದಿ ಚಲೋ ಶುಭ್ರವಾದ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತೀವಿ, ಹೌದಾ? ಅವಾಗ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ತಲೆಯಾಗ ಏನಿರ್ತೈತಿ, ಎಲ್ಲಾರು ನನ್ನ ಕಡೆ ನೋಡಾಕತ್ತಾರ, ಒಬ್ರು ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಾರಲ್ಲ, ಎಲ್ಲಾರು ನಮ್ಮ ಕಡೆ ನೋಡ್ತಿರ್ಬೇಕು, ಅದು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಹೋಗ್ಬೇಕು, ಯಾವುದೇ ಕಲಿಗಳನ್ನು ನಮಗೆ ಹತ್ತಬಾರ್ದು. ಅಣ್ಣ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೂ ಆಯ್ತು, ವಿಸರ್ಜನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೂ ಆಯ್ತು. ಮಾಡ್ತೀರಾ? ದನಿ ಬರ್ಬೇಕು ನನಗೆ. ಸುಮ್ಮ ಹಂಗ್ ಗೂಣ ಹಾಕಿ ಶಾಲ್ಯಾಗ ಮಾಸ್ತರ್ ಹೇಳ್ತಿರ್ತಾನ, ಕೆಲಸ ಅಲ್ಲ ಹೋಗ್ತೇನೆ ಯಜಮಾನ್ರ. ಭಯದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆ ಭಯ ಮೊದಲು ಇಲ್ಲ, ಕೊರೋನಾ ಭಯ ಇಲ್ಲ, ಕೊರೋನಾ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದೆ, ಮುಗಿಯುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಹಬ್ಬವನ್ನ ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾಗಿ ಮಾಡಿ, ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮಾಡಿ, ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡಿ. ಡೆವೋಷನ್ ಭಕ್ತಿ ಇರ್ತದಲ್ಲ, ಮಳೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಿಂದಿರ್ಬೇಕು, ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ಒಂದಿನ ಆಗತ್ತ ಅನ್ನೋದು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡ್ಬೇಕು. ಏನೋ ಪೊಲೀಸರು ಕರೀತಾರ, ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರ, ಪ್ರೊಸೆಷನ್ ಬೇಗ ಹೋಗಂತಾರ, ಬೇಗ ಮುಗಿಸ್ರಂತಾರ, ಅದರ ಅರ್ಥ ಏನು? ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮುಕ್ತಾಯ ಆಗ್ಲಂತ, ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ಪೊಲೀಸರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ದಬಾಯಿಸೋದು, ಇದನ್ನ ಜೋರು ಮಾಡೋದು ಏನು ಇರೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಗೇನಿರ್ತದೆ. ನಾವಿರೋದು ನಿಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಸಲುವಾಗಿ. ಭಾರತ ಜಾತ್ಯತೀತ ರಾಷ್ಟ್ರ, ಎಲ್ಲ ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳಿರ್ತಾವ. ಹಿಂಗಾದಂಥ ಒಂದು ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಅಥವಾ ನೀವೇನು ಮಂಡಳಿಯವರು ಇರ್ತಾರೆ, ಗಣೇಶ ಮಂಡಳಿಯವರು ಮುಂದಾಳತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಬೇಗ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಬೇಗ ಮುಗಿಸಿದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಮಾಡ್ರಿ ಹೀಗೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಅನ್ನೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಂದ್ರೆ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿರಬೇಕು, ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಆಗಿರಬೇಕು, ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮುಕ್ತಾಯ ಆಗಬೇಕು. 5 ದಿನ ಇರ್ತದಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಶ್ರದ್ಧೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡಿ. ಗಣೇಶ ಅಂತಂದ್ರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪವಿತ್ರವಾದಂತ ಒಂದು ದೇವರು, ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, ಪುರಾಣ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖ ಇದೆ, ಹೌದಾ? ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಪೂಜ್ಯ ಮನೋಭಾವನೆಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡೋದು ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮುಕ್ತಾಯವಾಗೋರಿಗೆ 4-5 ದಿನ ಇರ್ತದೆ, 7 ದಿನ ಇರ್ತದೆ, ನಮ್ದೇನು ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಆ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ರೆಡಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಇರ್ತದೆ, ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆ, ಕರ್ನಾಟಕ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಇರ್ತದೆ. ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮೋಪಚಾರ ಪೆಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಗಣೇಶ್ ವಿಸರ್ಜನೆಯ ದಿನ ಸೇರಿದಂತೆ ದಿನದ 24 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಕನಿಷ್ಠ 4 ಜನ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಉಚಿತವಾಗಿ ತಿಳಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಗುರುತಿನ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವುದು.